नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 20व्या हप्त्याची तारीख, पात्रता निकष काय आहेत आणि ई-केवायसी प्रक्रिया काय आहे, हे तर महत्त्वाच्या बाबी। तर व्हिडिओ सुरू ठेवण्यासाठी तयार व्हा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी भागलपूर बिहार येथून PM किसान योजनेचा 19वा हप्ता जारी केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। सरकारने अद्याप 20व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु काही अहवालांनुसार हा हप्ता अजून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मात्र तारीख निश्चित झाल्यावर अधिकृतपणे वेबसाईटवर तपासणी करणे आवश्यक आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये विभागली जाते। पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या टाइमात, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर यामध्ये आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यामध्ये। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत पुरवणे हा आहे। तर पात्रता निकष बघा, PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील निकष पूर्ण केले पाहिजेत। पहिला आहे लहान आणि सीमांत शेतकरी, ज्याच्याकडे 2 हेक्टरपर्यंत शेती आहे। 2. बँक खात्याशी आधार लिंक केलेला, शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक केलेले असावे। 3. ई-केवायसी पूर्ण केलेला, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी। 4. भूमी अभिलेख अद्ययावत, शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख अद्ययावत असावेत। या व्यतिरिक्त काही लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही, जसे की उच्च उत्पन्न असलेले व्यक्ती, सरकारी कर्मचारी, उच्च कारदात्या व्यक्ती, व्यावसायिक, उदा डॉक्टर, अभियंता, वकील। ई-केवायसीची प्रक्रिया बघा, ई-केवायसी प्रक्रिया PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे। ही प्रक्रिया खालीलपर्यंत केली जाऊ शकते। पहिलं, ऑनलाईन OTP आधारित ई-केवायसी। pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या। इथे ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा आणि प्रक्रिया पूर्ण करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली। जर तुम्ही पात्र असाल आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या असतील तर 20व्या हप्त्याचा लाभ तुम्हालाही मिळेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमचे प्रश्न किंवा सूचना कमेंट्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।